बाहेर मस्त असा पाऊस पडतोय, तर म्हटलं चला काहीतरी चमचमीत बनवूया. तर नेहमी-नेहमी तीच काय भजी आणि पकोडे बनवायची. मी म्हटलं आज मस्त चिली पनीर बनवूया. तर मस्त हॉटेलपेक्षाही टेस्टी घरी हे चिली पनीर बनवलेलं आहे आणि अगदी कमी खर्चात बनतो. हॉटेलमध्ये डबल-टिबल खर्च लागतो. त्यापेक्षाही कमी खर्चात मी हे चिली पनीर बनवलं आहे. त्यासाठी पाव किलो हे पनीर घेतलं आणि या पद्धतीने मोठ्या-मोठ्याच तुकड्यांमध्ये कट करून घेतलं. याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलं लाल तिखट, थोडंसं मीठ आणि मिरे पावडर आणि 2 चमचे कॉर्नफ्लोअर आणि हलक्या हाताने फक्त पाणी थोडंसं शिंपडून घ्यायचं. खूप जास्त पाणी टाकायचं नाही आहे आणि असं टॉस करून घ्यायचं म्हणजे सगळं कोटिंग पनीरला लागेल. कोणी-कोणी ते पनीर ना असं कॉर्नफ्लोअरचं बॅटर करून तळतात. पण ते बॅटर करून तळून घेतले ना, तर ते तळल्यानंतर त्याचं वरचं आवरण सगळं निघून जातं. पण या पद्धतीने करून तळले तर मस्त पनीर खुसखुशीत आणि अगदी क्रिस्पी होतं. म्हणजे तुम्ही हे तळलेलं पनीर असंच देखील खाऊ शकता. तर इथे बघा पनीर मी तळून घेतलं आहे. तेच तळलेलं 2 चमचे तेल याच्यामध्ये टाकून घेतलं. याच्यामध्ये बारीक चिरलेलं आलं आणि लसूण टाकून घ्यायचं. हलकंसं परतून घ्यायचं, खूप जास्त लाल करायचं नाहीये. यासोबतच बारीक चिरलेली हिरवी मिरची टाकून घेतली आणि पातीचा कांदा असतो, त्याचा जो पांढरा भाग असतो, तो याच्यामध्ये टाकून घेतला. हलकंसं याला देखील परतून घेतलं आहे. हे परतून झाल्यानंतर आता याच्यामध्ये काही सॉसेस टाकून घेऊ. तर मी इथे रेड चिली सॉस, सोया सॉस, थोडंसं व्हिनेगर टाकून घ्यायचं. यासोबतच 2 चमचे टोमॅटो केचप टाकून घेतलं आणि 1 चमचा शेजवान चटणी टाकून आता याला मिक्स करून घ्यायचं. हे चांगलं असं मिक्स करून झाल्यानंतर मी इथे शिमला मिरची आणि कांदा असं चौकोन-चौकोनमध्ये कट करून घेतलं होतं. हे देखील याच्यामध्ये टाकून मिक्स करून घेतलं. अगदी थोडंसं मीठ टाकून घ्यायचं आहे आणि मिरे पावडर टाकून घ्यायची आणि पातीचा कांदा टाकून घ्यायचा. तर ना मीठ जरा जपून टाकायचं कारण सॉसेसमध्ये देखील मीठ असतं. आता 1 चमचा मी कॉर्नफ्लोअर एका वाटीमध्ये घेऊन याच्यामध्ये पाणी टाकून या पद्धतीने मिक्स करून घेतलं आणि हे पाणी आहे ना याच्यामध्ये टाकून आता याला चांगलं मिक्स करून घ्यायचं. 1-2 उकळी येऊ द्यायची म्हणजे सॉसेस चांगले शिजले जाईल. हे झाल्यानंतर याच्यामध्ये पनीर आपण जे फ्राय करून ठेवलं होतं ते टाकून घ्यायचं. तर वरून परत आपण पातीचा कांदा टाकून घ्यायचा. परत एकदा याला मिक्स करून घ्यायचं आणि मस्त असं आपलं चमचमीत चिली पनीर घरच्या घरी तयार झालं आहे. एका वाटीमध्ये सर्व्ह करून घ्यायचं. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच सांगा. आणि या पावसाळ्यात तुम्हाला वेगळं काही खावंसं वाटलं ना, तर नक्कीच ट्राय करून बघा. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा. बाय बाय.